जो काही उपजीविका आशांची होत नाही 5-5.5 हजारामध्ये, तर 7,000 रुपये आणि 10,000 रुपयाचा हा जी आर लवकरच शासनाने आमच्या पत्रात टाकावा, असं आम्ही सगळ्या आमदार खासदारांना सांगतोय, रिक्वेस्ट करतोय, त्यांना पत्र देतोय. तर आमदार खासदाराच्या माध्यमातून आम्हाला एक समाधान वाटलं. परवा आम्ही जलील साहेबांना बोललो. जलील साहेबांनी मिलिंद म्हैसेकर मुंबईचे जे काही सचिव आहेत त्यांना मग फोन केला. त्यांनी सांगितलं की सीएम आल्यानंतर बैठक होणार आहे. तसं आम्ही सत्तेमधले आमदार संजय शिरसाट यांनाही पत्र देऊन बोललो. त्यांनी सुद्धा फोन केलेला. आता सावे साहेब सोलापूरच्या कार्यक्रमाला बिझी होते, परंतु ते सुद्धा शहरामध्ये काल आलेले आहेत. तर काल वेगळ्याच कार्यक्रमामध्ये आपण सगळे होतोय. शासकीय सुट्टी सुद्धा डिक्लेअर केलेली होती, म्हणून कुठलाही माणूस रस्त्यावर नव्हता. सगळं जय श्रीरामच्या घोषामध्येच होता. परंतु आज सगळे पदाधिकारी इथं आम्हाला भेटणार आहेत. आम्ही आता आयुक्तांना पण पत्र देणार आहोत, अतिरिक्त आयुक्तांना पण पत्र देणार आहोत, त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत आणि सावे साहेबांची सुद्धा आम्ही भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगणार आहोत. त्यांना आम्ही सांगितलं की सत्तेमधले तुम्ही आमदार आहात, आम्हाला आश्वासनं देऊन तुम्ही गेलेले, आमच्या सगळ्यांच्या मतदानावरती लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून गेलेले आहात. तर लोकप्रतिनिधीचं काम तुम्ही जर केलं तर जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन, अन्यथा नसता जी आर जर निघाला नाही आचारसंहितेपर्यंत, तर पुढचं इलेक्शन हे जनतेच्या हातामध्ये आहे आणि जास्तीत जास्त संख्येने आशा आणि अंगणवाडी, शालेय पोषण ग्रामीण भागात असो का मतदानापर्यंत कसं पुढचं सरकार निवडून देता येईल, या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत. तर हे न करता आमच्या आशा भगिनींचा जी आर त्यांनी ताबडतोब जी आर काढावा आणि जे वाढीव मानधन आहे ते आमच्या आशांच्या खात्यामध्ये टाकावा, एवढं मला तुमच्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे. माझं नाव कॉम्रेड मंगल ठोंबरे, CI2 औरंगाबाद.